नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल काही मोठे अपडेट हे आपल्या समोर आले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये सगळे अपडेट्स सविस्तर पाहून घेऊया. आत्तापर्यंत 69 लाख महिलांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आले आहे. काही महिला अपात्र ठरल्यात व काही महिलांचं KYC न झाल्यास त्यामुळे त्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तरपणे पाहूया की कोणत्या दिवशी कोणाला हप्ता येईल व किती हप्ता येईल. हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू झाली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या व्हेरिफिकेशन तब्बल 69 लाख महिलांची नावे योजनेतून कमी करण्यात आल्याची माहिती ही समोर आली आहे. अपात्र लाभार्थी, चुकीची माहिती आणि KYC अपूर्ण असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे KYC संदर्भात सरकारकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या महिलांचे KYC पूर्ण झालेले नाही किंवा माहितीमध्ये चुका आहेत त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. काही महिलांना दुरुस्तीसाठी संधी दिली जाणार असल्याचेही सांगितलं जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती तपासून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्यांचा हप्ता मोठी चर्चा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिला सध्या प्रतीक्षेत आहेत. काही रिपोर्टनुसार पडताळणी प्रक्रिया आणि KYCमुळे हप्त्याला उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारकडून लवकरच याबाबत स्पष्ट अपडेट येण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य सरकारने आधी KYC दुरुस्तीसाठी मुदत वाढवली होती आणि महिलांनी माहिती अपडेट करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला होता. सरकारचं म्हणणं आहे की कोणत्याही पात्र महिलेला योजनेपासून वंचित राहू द्यायचं नाही, पण फेक आणि अपात्र अडचणींवर कारवाई मात्र सुरू जाणार आहे. एकूणच पाहता लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या पडताळणीच्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. ज्यांना या योजनेचा लाभ सुरू ठेवण्याचा आहे त्यांनी आपली KYC, बँक माहिती आणि इतर कागदपत्र योग्य आहेत का ते त्वरित तपासून घेणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. सो मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.